नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आता आपल्या अभ्यासक्रमाकडे वळूया. आपला जो पहिला लेसन आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. जाणून घेऊ आपण की रॅशनल नंबर कोणाला म्हणायचं, इरॅशनल नंबर कोणाला म्हणायचं. ते नंबर लाईनवरती रिप्रेझेंट कसे करायचं, त्याचं कंपॅरिझन कसं करायचं. जसे आपले नंबर्स असतात तसेच हे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स आहेत. आता हे परत आपल्याला 9th स्टँडर्डमध्ये परत येणार आहेत रिअल नंबर्स नावाने. कारण रिअल नंबर कोणाला म्हणलं जातं तर जे रॅशनल आणि इरॅशनल कंबाईन होतात, एकत्र होतात, सगळे मिळून जे नंबर बनतात त्यांना रिअल नंबर्स आपण म्हणतो. म्हणजे आता नेक्स्ट इयरला हे आपल्याला हे थोडंसं आहे, हे लक्षात ठेवा. ओके. मग आता आपण की रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. आता मॅथ्समध्ये काय आहे, तर बरेच नंबरचा खेळ आहे. मग आता हे जे नंबर्स आहेत ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊ थोडेसे की कोणकोणते नंबर आपल्याला माहीत असले पाहिजे. ओके. चलो. मग आता आपल्याला कोणकोणते नंबर माहीत असले पाहिजे, तर आपल्याला नॅचरल नंबर्स माहीत असले पाहिजे. मग नॅचरल नंबर कुणाला म्हणलं जातं बघा, की जे नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 कुठपर्यंत. दीज आर द इन्फिनाईट नंबर्स. दीज ऑल नंबर्स आर पॉझिटिव्ह नंबर्स. दीज आर कॉल्ड नॅचरल नंबर्स. म्हणजेच यांना मराठीमध्ये म्हणतो आपण नैसर्गिक संख्या, किंवा त्याला दुसरं नाव आहे काउंटिंग नंबर्स. म्हणजे आपण जर नंबर काउंट करायला सुरुवात केली किंवा कोणत्याही संख्या मोजायला सुरुवात केली तर त्या कंडिशनला आपण स्टार्ट 1 पासून करतो आणि म्हणून यांना म्हणतो आपण काउंटिंग नंबर्स. म्हणजे मराठीमध्ये त्यांना मोज संख्या असंही आपण म्हणतो. ओके. मग बघा की हे जे काही नॅचरल नंबर्स आहेत त्याच्यामध्ये पुन्हा असतात इव्हन नंबर्स असतात, ऑड नंबर्स असतात, प्राईम नंबर्स असतात. मग हे सगळे नंबर्स आपल्याला माहीत असले पाहिजे. पण आता नॅचरल नंबर तर आपल्याला माहीत झाले 1, 2, 3, 4, 5, 6 दिज आर नोन ॲज नॅचरल नंबर्स. मग आता इव्हन नंबर कुणाला म्हणायचं, तर ज्याच्या युनिट प्लेसला बघा ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 ऑर 8 यापैकी कोणताही डिजिट असेल तर अशा नंबरला म्हणतो आपण इव्हन नंबर्स. म्हणजे मराठीमध्ये त्यांना म्हणतात समसंख्या. बघा, समसंख्या. ओके. आणि ज्यांच्या युनिट प्लेसला हे नंबर नसतात, म्हणजे हे डिजिट नसतात, तर अशा नंबरला म्हणतो आपण ऑड नंबर्स. म्हणजेच मराठीमध्ये म्हणतो त्यांना आपण विषम संख्या. ओके. यांना इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, इव्हन नंबर्स. यांना काय म्हणणार, ऑड नंबर्स. ओके. बघा नॅचरल नंबरमधूनच हे आपण वेगवेगळे काढतो. मग आता की ज्यांच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 आहेत त्यांना म्हणणार इव्हन नंबर्स, आणि ज्यांच्यात नाही त्यांना म्हणणार ऑड नंबर्स. ऑड नंबर जनरली 1, 3, 5, 7 दीज आर द ऑड नंबर्स. ओके. मग आता आपल्याला नॅचरल नंबर माहीत झाला. मग नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, तर 1 पासून स्टार्ट होतात. कुठपर्यंत असतात, तर दीज आर द इन्फिनाईट नंबर्स. दीज आर द इन्फिनाईट नंबर्स बट ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. पण सगळे जे नॅचरल नंबर्स असतात ते कसे असतात, तर सगळे पॉझिटिव्ह असतात. ओके. आता त्याच्यानंतर जे दुसरे नंबर्स आपल्याला माहीत असले पाहिजे, दीज आर द होल नंबर्स. बघा, ह्या ज्या नॅचरल नंबर्स आहेत त्यांना मराठीमध्ये आपण म्हणतो नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर जे होल नंबर्स आहेत त्यांना म्हणतो पूर्ण संख्या. म्हणजे आता बघा, हे जे नॅचरल नंबर आहे याच्यामध्ये 0 ॲड केला की त्या संख्या पूर्ण होतात, कारण 0 महत्वाचाच आहे. मग ह्या कुठपर्यंत असतात, तर दीज आर ऑल्सो इन्फिनाईट नंबर्स. हे सुद्धा कुठपर्यंत असतात, इन्फिनाईट पर्यंत असतात. यांना म्हणतो आपण होल नंबर्स. ओके. दॅट मीन्स दिज होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0. बघा कुठून सुरू झाल्या, 0 पासून कुठपर्यंत आहेत, तर इन्फिनाईट नंबर्स आहेत. ओके. देन नेक्स्ट आता अजून वेगळा संख्यांचा प्रकार जो आहे, दीज आर द इंटिजर्स. यांना मराठीमध्ये म्हणतो आपण पूर्णांक. यांना काय म्हणतो, पूर्णांक. मग हे जे इंटिजर्स असतात ते कोणते कोणते असतात, तर या इंटिजरमध्ये एकूण 3 प्रकारच्या संख्यांचा समावेश होतो, लक्षात ठेवा. मग तर काय काय असतं, तर सगळ्यात पहिल्यांदा असतं 0. सगळ्यात पहिल्यांदा काय असतं, 0. बघा, मग 0 झाल्यानंतर ऑल पॉझिटिव्ह नंबर्स. दॅट मीन्स 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू इन्फिनाईट. त्याच्याच बरोबर काय असतं, -1, -2, -3, -4
दीज आर ऑल्सो अप टू इन्फिनाइट्स. मग अशा ज्या सगळ्या संख्या आहेत त्यांना म्हणतो आपण इंटिजर्स. मग इंटिजर्समध्ये कोणकोणत्या संख्यांचा समावेश होतो? तर आपण म्हणतो हा 0, these are all positive numbers, and these are all negative numbers, all together are called integers. या सगळ्यांना एकत्रितपणे काय म्हणायचं तर इंटिजर्स म्हणायचं, म्हणजे पूर्णांक संख्या असं म्हणतो आपण. ओके. मग आता हे इंटिजर महत्वाचे आहेत, कारण आपल्याला पुढे जाऊन इंटिजर पासूनच कोणत्या संख्या तयार होणार आहेत तर रॅशनल नंबर्स तयार होणार आहेत. ओके. म्हणजे इंटिजर आपल्याला कळलेत की इंटिजरमध्ये काय काय येतं तर 0 येतो, त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह नंबर येतात, त्याच्याबरोबर निगेटिव्ह नंबर देखील येतात. ओके. मग आता हे मला कळलंय नॅचरल नंबर कुणाला म्हणायचं, होल नंबर्स कुणाला म्हणायचं, त्याच्याचबरोबर इंटिजर देखील कुणाला म्हणायचं. मग आता आपण बघूया की मग नेमकं रॅशनल नंबर कुणाला म्हणायचं. तर बघा रॅशनल नंबर कुणाला म्हणायचं, तर आपण असं कन्सिडर केलं की 2 नंबर आहेत, एक नंबर आहे यम आणि दुसरा नंबर आहे एन. मग यम हा नंबर कसला? यम इज द एनी इंटिजर अँड एन इज नॉन झिरो इंटिजर. बघा यम इज एनी इंटिजर म्हणजे यम हा कोणता बी चालतोय. मग आपले सगळे इंटिजर माहिती आहेत, 0 असतो, पॉझिटिव्ह नंबर असतात, निगेटिव्ह नंबर असतात, सगळे मिळून जे तयार होतात त्यांना म्हणतो आपण इंटिजर्स. मग यम कोणता बी चालेल, पण एन इज नॉन झिरो इंटिजर. याचा अर्थ एन हा 0 असता कामा नये. बघा एन हा 0 असता कामा नये. देन द नंबर यम अपॉन एन इज कॉल्ड द रॅशनल नंबर. मग जो नंबर तयार होतो यम अपॉन एन, यम अपॉन एन म्हणजे एक वरती एक इंटिजर आहे, खाली एक इंटिजर आहे. फक्त तिथं कंडिशन काय आहे, खालचा इंटिजर 0 असता कामा नये, पण तो इंटिजर पाहिजे, म्हणजे तो पूर्णांक असला पाहिजे. मग आता इथं जर आपण असं म्हणलं 7/9, बघा 7/9, तर वरती हा जो इंटिजर आहे 7 हा कोणता बी असला तरी चालतो आपण म्हणतोय. खाली जो इंटिजर आहे तो 9 हा नॉन झिरो आहे का? नॉन झिरो आहे. मग याला आपण काय म्हणणार, तर याला म्हणणार आपण रॅशनल नंबर, म्हणजेच याला मराठीत म्हणतो आपण परिमेय संख्या. कसल्या संख्या? परिमेय संख्या. परिमेय संख्या. ओके. याला काय म्हणणार आपण? परिमेय संख्या असं म्हणणार. मग आता ह्या ज्या काही परिमेय संख्या आहेत, दॅट मीन द रॅशनल नंबर, याच्यामध्ये अट काय आहे? समजा मी अजून एक वेगळा नंबर लिहितो. समजा असं लिहिलं मी 11/0, 11/0, तर या कंडिशनला याला आपण रॅशनल नंबर म्हणणार का? तर आपल्याला बघा आपली कंडिशन ते फुलफिल करतं का? तर हा जो वरचा नंबर आहे तो कोणताही पाहिजे, पण इंटिजर पाहिजे, पूर्णांक पाहिजे. पॉझिटिव्ह चालेल, निगेटिव्ह चालेल, 0 चालेल का? 0 सुद्धा चालेल. मग आता पण हा जो काही डिनॉमिनेटरला असणारा खाली असणारा नंबर आहे, हा मात्र 0 चालणार नाही. म्हणजेच थोडक्यात हा जो नंबर आहे याला आपण रॅशनल नंबर म्हणू शकत नाही. ओके. म्हणजे हा रॅशनल नंबर आहे का? हा रॅशनल नंबर नाही. याला कारण काय, की याचा जो काही डिनॉमिनेटर आहे म्हणजे खाली असणारी जी संख्या आहे ती मात्र 0 असता कामा नये. ती नॉन झिरो पाहिजे, म्हणजे 0 नको. मग ती पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, पण 0 नको. 0 असेल तर त्या कंडिशनला, त्या नंबरला आपण रॅशनल नंबर म्हणू शकत नाही. ओके. मग आता समजा मी अजून एखादा नंबर लिहितो. हे मी असं लिहिलं 0/5. बघा नंबर काय लिहिला मी? 0/5. आता थोडंसं जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की हे रॅशनल नंबर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही दिसत. दीज आर द सिम्पल फ्रॅक्शन्स. काय दिसत आहेत? हे साध्या पूर्णांक दिसत आहेत. ओके. ज्याला वरती अंश आहे, खाली छेद आहे, म्हणजे हा न्यूमिरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. मग इतकं सोपं सोपं आहे. मग आता बघा फक्त कंडिशन एकच लक्षात ठेवायची की खालची संख्या 0 असता कामा नये. ती जर 0 असली तर त्या नंबरला आपण रॅशनल नंबर म्हणू शकत नाही. ओके. मग आता इथं आपल्याला हे कळलंय की कुणाला रॅशनल नंबर म्हणायचं आणि कुणाला रॅशनल नंबर म्हणायचं नाही. याला म्हणायचं का? यालाही आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो. आता मी फक्त इथं असा नंबर लिहिला 12. याला रॅशनल नंबर म्हणायचं का? येस. यालाही रॅशनल नंबर म्हणायचं, कारण फक्त असा नंबर असेल तर त्याला डिनॉमिनेटर नसतो, म्हणजे असतो, आणि तो किती असतो? तर तो असतो 1. किती असतो? 1. मग 1 चालेल का? तर चालेल, कारण आपल्याला रॅशनल नंबरची कंडिशन काय दिली बघा. कंडिशन काय दिली? यम इज एनी इंटिजर. यम कसलाही चालतो, बरोबर, पण एन इज
नॉन झिरो. एन कसा पाहिजे? नॉन झिरो पाहिजे, म्हणजे तो झिरो असता कामा नये. आणि तो जर झिरो नसेल तर त्या कंडिशनला बघा कोणत्या फॉर्ममध्ये मांडलेला नंबर, तर त्यांनी असं म्हणलं m/n या फॉर्ममध्ये मांडलेला नंबर जो असेल त्याला म्हणणार आहे आपण रॅशनल नंबर. काय म्हणणार? रॅशनल नंबर. म्हणजे आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा रॅशनल नंबर ओळखता येतात. ओके, सगळ्यांना ओळखू येतील रॅशनल नंबर. ठीक आहे, म्हणजे याच्यामधला कोणता नव्हता, तर हा फक्त रॅशनल नंबर नाही. का नाही? त्याचं कारण असं आहे की जो काही हा खाली यांच्या जागेवरती आलेला जो नंबर आहे तर तो नॉन झिरो पाहिजे, झिरो चालणार नाही. ओके, चला आता रॅशनल नंबर जे असतात त्यांच्या दरम्यान असणारे अजून रॅशनल नंबर कसे फाइंड केले जातात किंवा किती असतात. आता मी सिम्पली इथं दोन रॅशनल नंबर लिहितो. एक नंबर लिहिला 3/5 आणि एक लिहिला 4/5. ओके, दिस बोथ आर रॅशनल नंबर्स. हे दोन्हीही काय आहेत? तर दोन्हीही रॅशनल नंबर आहेत. बघा हे दोन्ही काय आहेत? तर दोन्हीही रॅशनल नंबर आहेत. मग हे जे रॅशनल नंबर आहेत यांच्या बिटवीन म्हणजे दरम्यान येणारे किती रॅशनल नंबर असतात? तर लक्षात ठेवा कोणत्याही दोन रॅशनल नंबरच्या बिटवीन असणारे म्हणजे दरम्यान असणारे देअर आर इन्फिनाईट रॅशनल नंबर्स. किती म्हणतोय मी, लक्षात येतंय का? इन्फिनाईट रॅशनल नंबर्स किती असतात? असंख्य असतात. किती असतात? असंख्य असतात. मग तुम्ही म्हणाल सर आता इथं तर 3/5 दिसतंय तर 4/5, 3 आणि 4च्या मध्ये तर काही का इंटिजर दिसत नाही असा. बघा, तर त्याला पर्याय आहे. मग काय पर्याय? तर हा 3/5 आणि हा 4/5. आता हे जे काही फ्रॅक्शन्स आहेत की यांचं जे काही वरचा न्युमिरेटर आहे आणि खालचा डिनॉमिनेटर आहे यांना जर आपण सारख्याच नंबरने मल्टिप्लाय केलं तर याची व्हॅल्यू चेंज होत नाही. मी आता थोड्या वेळासाठी इथं काय केलं, वरच्याला 3ने मल्टिप्लाय केलं, खालच्यालाही 3ने मल्टिप्लाय केलं. हे झालं 3 3 9, हे झालं 5 3 15. सेम तसंच इथंही 3ने मल्टिप्लाय केलं, इथंही 3ने मल्टिप्लाय केलं. 4 3 12 अँड 5 3 15. मग आता दोन नंबर काय मिळाले? एक नंबर मिळाला 9/15 अँड दुसरा नंबर काय मिळाला? दुसरा मिळाला 12/15. मग आता जर आपण हे दोन्ही नंबर चेक केले तर दीज आर द इक्विव्हॅलंट नंबर. बघा हे जे आहेत ना, म्हणजे 3/5 4/5. आता 3/5चाच इक्विव्हॅलंट 9/15, 4/5चा इक्विव्हॅलंट 12/15. ओके, यांना दोघांनाही आपण 3 3ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय करताना वरच्यालाही आणि खालच्यालाही. मग आता याच्यामधले नंबर दिसत आहेत का? लिहू शकतो आता मधले. आता काय काय लिहू शकतो? 9 नंतर आपण लिहू शकतो 10/15. त्याच्यानंतर काय लिहू शकतो? 11/15. झाले सर. पुढं पुढं अजून पर्याय 3ने मल्टिप्लाय करण्याऐवजी आपण अजून मोठ्या नंबरने मल्टिप्लाय करू. मग आता काय होतं ते चेक करू. आता बघा, मग इथं आपण काय केलं, ही आता 3ने मल्टिप्लाय करण्याऐवजी आपण मोठ्या नंबरने मल्टिप्लाय करू. इथं लिहिलं मी 3/5, मोठ्या नंबरने मल्टिप्लाय करू, 10ने मल्टिप्लाय करू. 10 जा 3 10 जा 30, 5 10 जा 50. नंबर बघा काय मिळाला मला? नंबर सोपा मिळाला 30/50. आता सेम तसंच इकडं आपण दुसरा नंबर आहे आपला 4/5 इंटू किती करायचं? इंटू 10 करायचं. मग किती झालं? 40/50. मग आता इथं हे जे नंबर आहेत तर याच नंबरचे इक्विव्हॅलंट असणारे मला दुसरे नंबर सापडले. मग आता कोणते सापडले? तर पहिल्यासाठी सापडला 30/50 अँड दुसऱ्यासाठी किती सापडला? 40/50. मग आता यांच्या बिटवीन असणारे नंबर मी लिहू शकतो का? आता जरा नंबर वाढले. मग कोणकोणते लिहू शकतो? 31/50, देन 32/50, देन 33/50, देन 34/50, 35/50, 36/50, then 37/50, 38/50 and 39/50. बघा, मगाशी थोडेसे लिहिता येत होते.
आता बरेच लिहिता येतात. मग असं आपण जर अजून मोठ्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्यांच्या बिटवीन येणारे नंबर भरपूर सापडतात. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काही रॅशनल नंबर्स असतात त्यांच्या बिटवीन असणारे किती रॅशनल नंबर्स असतात, तर देअर आर इन्फिनाइट रॅशनल नंबर्स. हाऊ मेनी रॅशनल नंबर्स? इन्फिनाइट रॅशनल नंबर्स. ओके. देअर आर इन्फिनाइट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर. सोपी गोष्ट लक्षात ठेवा की देअर आर इन्फिनाइट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर. म्हणजे कोणतेही दोन रॅशनल नंबर घेतले तर त्याच्यामध्ये असणारे किती रॅशनल नंबर असतात, तर असंख्य रॅशनल नंबर त्यांच्यामध्ये असतात. आणि ते कसे शोधायचे तेही आपण बघितलं. चला पुढे जाऊया. आता बघा, टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. नंबर लाईनवरती रॅशनल नंबर आपल्याला कसे दाखवता येतील. नंबर लाईन तर सगळ्यांना समजते. मी त्याच्यासाठी एक लाईन ड्रॉ करतो अगोदर. मग आपण काय करूया, एक लाईन ड्रॉ करू. बघा मी काय केलं, तर एक लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे. बघा, तर एक आपण लाईन ड्रॉ केली. चलो, मग लाईन ड्रॉ केल्यानंतर याला नंबर लाईन कधी बनणार, आपण याच्यावरती नंबर लिहिले. बघा इथं काय लिहिला, इथं लिहिला आपण 0 हिअर 1 2 3 4 5 6 7. ओके. and here -1 -2 -3 -4 -5. these are the integers. हे काय आहेत तर सगळ्यांना माहिती इंटिजर्स आहेत. आपण याच्या अगोदर बघितले होते. त्याच्यामध्ये 0 असतो, पॉझिटिव्ह नंबर्स असतात, निगेटिव्ह नंबर्स असतात. लाईन नंबरचा नॉर्मली विचार आपण केला तर मध्ये 0 आहे. त्याच्या राईट हँड साईडला जे नंबर्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, लेफ्ट हँड साईडला जे नंबर आहेत ते निगेटिव्ह आहेत. ओके. मग आता हे इंटिजर्स दिसत आहेत त्याच्यावरती. मला काय दाखवायचे तर याच्यावरती दाखवायचेत रॅशनल नंबर्स. काय दाखवायचेत? रॅशनल नंबर्स. ओके. मग आता हे रॅशनल नंबर मी नंबर लाईनवरती कसे डिनोट करू शकतो किंवा कसे दाखवू शकतो, कसे शो करू शकतो. मग आता सिंपल आहे. बघा की समजा एखादा नंबर आपल्याला त्याच्या नंबर लाईनवरती दाखवायचा आहे. मग आता तो कोणता आहे, तर समजा नंबर आहे 2/3. नंबर काय? 2/3. मग याचा डिनॉमिनेटर चेक करायचा. किती डिनॉमिनेटर आहे? 3. दॅट मीन्स ईच युनिट इज डिवायडेड इन 3 इक्वल पार्ट्स. याचा अर्थ असा झाला की प्रत्येक युनिट अंतर जे आहे ते 3 पार्टमध्ये डिवाइड झाले. किती पार्टमध्ये? 3. म्हणजे आता इथं जर बघितलं आपण, हा 1 2 आणि हे 3, परत 1 2 आणि 3. म्हणजे एका पार्टचे किती पार्टमध्ये डिव्हिजन केलं त्यांनी, तर 3 पार्टमध्ये डिव्हिजन केलं. किती पार्टमध्ये ते डिव्हिजन केलं? 3. मग आता त्याच्यातला हा पहिला भाग आहे, हा कितवा भाग आहे? दुसरा. म्हणजे हा बघा, तिसऱ्यातला पहिला, तिसऱ्यातला दुसरा, तिसऱ्यातला तिसरा. म्हणजे इथं जो दिसतोय आपल्याला हा असणार आहे दुसरा भाग. कितव्यातला? तिसऱ्यातला. ओके. मग आता हे इतकं अवघडपेक्षा आपण अजून सोप्या मेथडने कसं करता येईल बघूया. आपण सोप्या मेथडने कसं करता येईल. मग त्याच्यासाठी काय करू आपण, तर सोपी मेथड. बघा काय दाखवायचंय मला? 2/3. काय दाखवायचंय? 2/3. मग सिम्पली आपण मार्क करूया. सगळीकडे सारख्या मार्क करू, सारख्या अंतरावर अशा मार्क करू, सारख्या अंतरावर मार्क करू. ओके. इकडेही सारख्या अंतरावर मार्क करू. मग सारख्या अंतरावर मार्क करून घेतल्यानंतर जे मिडलला इथं एक 0 लिहून टाकू. जे मिडल असेल तिथं काय लिहून टाकू? 0 लिहून टाकू. झालं. मग आता त्यांनी असं म्हणलंय हा जो डिनॉमिनेटर आहे तो किती आहे? 3 आहे. दॅट मीन्स ईच युनिट इज डिवायडेड इन 3 इक्वल पार्ट्स. मग आपण काय करू? 1 2 3, तिसरा आला की त्याला जरा मोठा करू. परत 1 2 3, तिसरा आला की त्याला जरा मोठा करू. परत 1 2 3, तिसरा आला की त्याला जरा मोठा करू. परत 1 2 3, तिसरा आला की मोठा करू. तिसरा आला की मोठा करू. म्हणजे एक पार्ट जो आहे तो कितीमध्ये डिवाइड झाला, तर 3 पार्ट्समध्ये डिवाइड झाला. सेम प्रोसिजर इकडेही 1 2 आणि तिसरा आला की मोठा. 1 2 तिसरा आला की त्याला जरा मोठा. तिसरा आला त्याला जरा मोठा करू. म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे एक युनिट जे आहे ते 3 भागात मी डिवाइड केलं. किती भागात डिवाइड केलं? 3.
मग आता सिम्पली नंबर देताना अशीच दिली मी 1 2 3 4 प्रत्येक पार्टला नंबर दिला 6 7 8 9 10 11 12 13 14 जे काय असतील ते 15 आणि या सगळ्यांना अपॉन 3 अपॉन 3 अपॉन 3 अपॉन 3 अपॉन 3 प्रत्येकाला अपॉन 3 लिहिला. आता होतं काय ते आपण बघूया. होतं काय होतं काय बघा, हे 3/3 हे गायब होणार आणि 3/3 दॅट मीन्स 1. 3/3 दॅट मीन्स 1. ह्या 3/3 चा काय होणार, तर याचा होणार 1. इथं बघा 6/3 दॅट मीन्स 3 टू 6 याचा होणार 2. इथं 9/3 याचा किती होणार, याचा होणार 3. ओके. देन 12/3 याचा किती होणार, तर याचा होणार 4. म्हणजे प्रत्येक जे युनिट आहे ते आपोआप 3 इक्वल डिस्टन्स दॅट मीन्स द डिवाइड्स इन 3 इक्वल पार्ट्स. 3 इक्वल पार्टमध्ये ते आपोआप डिवाइड होईल. मग आता हे नंबर सगळ्यांनाच लिहित बसायची गरज आहे का, नाही. आता आपण काय करायचं, मग आपण बघा आपण काय करायचंय, मग आपण काय करायचं, तर इथं आपल्या मनातली मनात म्हणायचं 1 त्याला अपॉन 3 2/3 3/3. मग आपल्याला हे पाहिजे होता, मग याला लिहून टाकायचं 2/3. ओके. आता सेम तसंच समजा मला दुसरा नंबर पाहिजे. आता हे 3 पार्ट्सवालाच आहे, 3 पार्टवाला. मला असं लिहायचं आहे की 11/3. 11/3 हा पार्ट, हा जो काही पॉईंट आहे तो मला डिनोट करायचा आहे. मग आता 0 पासून काउंट करायचं, सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे हा जो काही पॉईंट असणार आहे तो असणार आहे 11/3. बघा 11/3. म्हणजे याचं जर आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं तर हे किती होतात, 3 3 जा 9. आता रिमेनिंग इज 2/3. म्हणजे जर डिव्हिजन केलं आपण ॲक्च्युली, बघा 11ला डिवाइड केलं 3ने, तर आपण असं म्हणतो 3 3 जा 9 आणि शिल्लक किती राहिला, तर शिल्लक राहिला 2. म्हणजे ह्याचे 3 पूर्ण भाग झाले, 3 भाग पूर्ण झाले. मग हे 3 पूर्ण झाले आणि त्याच्यानंतरचा कितवा, तर त्याच्यानंतरचा दुसरा. बघा 3 पूर्ण झाले, 3 पूर्ण झाले आणि त्याच्यानंतरचा कितवा, दुसरा. त्याच्यानंतरचा दुसरा भाग म्हणजे तो असणार आहे 11/3. मग सिम्पली आपण डोक्यात काय ठेवा, तर सोपं सोपं की तुम्हाला जर 3 भाग करायचे असेल तर मार्क करताना आता कंटिन्युअस मार्क करा आणि 1 कुठं म्हणायचं, तर 1 2 3 झाला मोठा करा त्याला म्हणा 1. परत 1 2 3 झाला मोठा करा त्याला म्हणा 2. परत 1 2 3 झाला मोठा करा त्याला म्हणा 3. ओके. सेम तसंच जसं पॉझिटिव्ह दाखवतो तसं आपण निगेटिव्ह हे दाखवू शकतो. म्हणजे आता मला दाखवायचं आहे -5/3. बघा. मग आता हा जो निगेटिव्ह नंबर आहे आपल्याला माहिती आहे, झिरोच्या राईट हँड साईडला का लेफ्ट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला. झिरोच्या कोणत्या साईडला, लेफ्ट हँड साईडला. ओके. मग आता दाखवूया आपण झिरोच्या लेफ्ट हँड साईडला. मग आता आपल्याला काय करायचं आहे, झिरोच्या लेफ्ट हँड साईडला जाऊ. मग आता 5 मोजायचे. बघा इथून मोजूया 1 2 3. आता हा 3 मध्ये किती होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा होतो 1. पण हा जो 1 आहे तो आता इकडच्या बाजूला काय असणार आहे, तर इकडच्या बाजूला असणार आहे -1. परत इथं आलो, हा असणार आहे -2. ओके. मग आता काउंट करताना कसं काउंट करणार बघा, तर इकडनं काउंट करायचं 1 2 3 4 5. म्हणजे हा जो असणार आहे हा 5वा पार्ट आहे. मग इकडे म्हणून त्याला म्हणणार -5. आणि किती पैकी, तर त्याला आपण प्रत्येकाचे किती भाग केले, तर सारखे 3 भाग केले. सारखे किती भाग केले, 3. बघा डिनॉमिनेटर इज 3. हेन्स वी डिवाइड ईच युनिट इन 3 इक्वल पार्ट्स. आणि अशा पद्धतीने की आपण हे जे काही नंबर्स आहेत दॅट मीन दीज आर रॅशनल नंबर्स. हे रॅशनल नंबर आपण नंबर लाईनवरती शो करू शकतो. आयडिया कळली सगळ्यांना. चला पुढे बघूया. आता नंबर दाखवलेत त्यांनी 3/2 5/2 अँड -3/2. हे जे नंबर्स आहेत ते आपल्याला नंबर लाईनवरती शो करायचे. चला पहिल्यांदा आपण काय करूया, एक नंबर लाईन ड्रॉ करून घेऊ. एक नंबर लाईन ड्रॉ करून घेऊ. मग एक नंबर लाईन ड्रॉ करूया. मग त्याच्यासाठी मी काय केलं, तर एक अशी नंबर लाईन ड्रॉ केली. ओके. मग नंबर लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर, हे नंबर लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर की याच्यावरती काय करायचं आहे, मला मार्किंग करून घ्यायचं आहे. मग आता मार्किंग करूया. बघा सगळ्यांना मार्किंग करायचं आहे. मार्किंग करू.
मार्किंग करताना त्याचे इक्वल पार्ट करायचे, लक्षात घ्या. मार्किंग करताना पार्ट इक्वल करायचे, कंपासमध्ये ठराविक अंतर घ्यायचं, इक्वल 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 पार्ट करून घ्यायचे. मग सगळ्याचे इक्वल पार्ट केले, किंवा तुम्ही स्केलने देखील त्याचे इक्वल पार्ट करू शकता. तुमच्याकडे जी स्केल असते त्याच्यानुसार सुद्धा इक्वल पार्ट आपल्याला करता येतील. मग त्याचे इक्वल पार्ट्समध्ये आपण डिवाइड केले, हे सगळे इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केले, सगळे इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केले. ओके. मग आता जे काही त्याचा सेंटर असेल तिथं आपण लिहिला 0, सेंटर असेल तिथं काय लिहिला 0. आता इथं जर नंबर आपण चेक केले तर त्यांचं डिनॉमिनेटर किती, तर त्या नंबरचं डिनॉमिनेटर आहे 2. किती नंबरचं डिनॉमिनेटर आहे 2. मग आता नंबरचं डिनॉमिनेटर जर 2 असेल तर आपल्याला प्रत्येक युनिट, दॅट मीन्स वी कॅन डिवाइड ईच युनिट इन 2 इक्वल पार्ट्स. हाऊ मेनी? 2 इक्वल पार्ट्स. मग आता बघा, हा इथून 0 सुरू झाला, 1 2, 2 झाला की पॉईंट करा. ओके. त्याला परत 1 2, 2 झाला की मोठा पॉईंट करा, परत मोजा, 2 झाला की मोठा पॉईंट करा, 2 झाला की थोडासा मोठा पॉईंट करा, 2 झाला थोडा मोठा पॉईंट करा, 2 झाला थोडा मोठा पॉईंट करा, 2 झाला थोडा मोठा पॉईंट करा. ओके. चला, इकडे बी तसंच. इथून मोजायचं, 2 झाला थोडा मोठा पॉईंट करा, दुसऱ्याला थोडा मोठा पॉईंट करा, दुसऱ्याला थोडा मोठा, दुसऱ्याला थोडा मोठा, थोडा मोठा, थोडा मोठा. ओके. म्हणजे प्रत्येक जो काही एक युनिट आहे तो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला, कारण इथं झाल्यानंतर इथं आपण 1 लिहिणार आहे. दॅट मीन्स 1, देन 2, 3, 4, 5, 6, 7. हिअर -1, -2, -3, -4, -5, -6 अँड -7. लास्ट इज द -8. ओके. आपली नंबर लाईन रेडी झाली. आणि प्रत्येक युनिटचं आपण किती पार्टमध्ये डिव्हिजन केलं, तर 2 इक्वल पार्ट्समध्ये आपण डिव्हिजन केलं. पहिला नंबर कोणता दाखवायचा आहे मला, तर मला दाखवायचा आहे 3/2. मग सोपं आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह म्हणले 0च्या कोणत्या साईडला? राईट हँड साईडला. मग 0 पासून मोजायला सुरुवात करायचं. आता प्रत्येक पार्टला मोजताना बघा, इथं मोजायचं 1 2 3. मग हे झालं 3, पण त्याला अपॉन किती असणार आहे? अपॉन असणार आहे 2. आता 3/2 सगळ्यांना कळतं, त्याचं ॲन्सर येणार आहे बघा. त्याचं जे ॲन्सर येणार आहे, सॉरी, इथून मोजायचं आहे आपल्याला 1 2 3. 3/2 0 पासून मोजायचं. हा 0 आहे आपला, इथं त्याला मार्क करतो मोठा, मध्ये कळेल आपल्याला. आणि मग हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3 झाला. मग तिसरा पार्ट आहे हा किती पैकी, तर 2 पैकी. मग इथं लिहिलं आपण 3/2. त्याच्यानंतर किती दाखवायचं आहे मला, त्यानंतर दाखवायचं आहे 5/2. परत मोजायला सुरुवात करा. कसला पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. 0 पासून मोजा. हे कितवं? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. म्हणजे हा जो नंबर आहे तो किती असणार, तर तो असणार आहे 5/2. किती असणार? 5/2. बघा, ह्या प्रत्येकाचा नंबर काउंट करताना 1 2 3 4 5 असाच काउंट करायचा. फक्त हे जे 1 2 3 लिहिताना, की जिथं आपण मार्क केलं, मोठा मार्क केला. आता मोठा मार्क कशावर ठरवायचा, तर हा डिनॉमिनेटर किती आला, 2 आला, तर प्रत्येकाचे 2-2 पार्ट करायचे. आणि त्या प्रत्येकाला जिथं 2 नंबर काउंट येईन आपला, त्याला मार्क करायचा मोठा आणि नंबर देऊन टाकायचे. त्याच्यानंतर कोणतं पाहिजे? -3.2 पाहिजे. मायनस म्हणल्यावर 0च्या कुठं मोजायचं, तर 0च्या लेफ्ट हँड साईडला मोजायचं. मग आता परत मोजा, 0 पासून. हा 0 आहे, इथं आलं 1 2 आणि 3. हा पॉईंट सापडला आपल्याला बघा. आणि याचं जे काही कोऑर्डिनेट असेल तो असणार आहे -3/2. दिस इज द कोऑर्डिनेटर. ओके. आणि दिस ऑल आर रॅशनल नंबर्स. हे सगळे काय, तर रॅशनल नंबर्स आहे. आणि हे रॅशनल नंबर आपण नंबर लाईनवरती दाखवू शकतो. त्याच्यासाठी आयडिया सगळ्यांनी समजून घ्या, की काय केलं मी. नंबर लाईन ड्रॉ केली, अगोदर इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं, नंतर डिनॉमिनेटर बघितला किती आहे, 2 आहे. मग आता मोजताना 0 पासून सुरुवात केली. 1 2, 2 झाला की मार्क केला मोठा, परत 1 2, 2 झाला की मोठा मार्क केला, परत 1 2. म्हणजे प्रत्येक पार्ट हा किती पार्टमध्ये डिवाइड केला? 2 पार्टमध्ये डिवाइड केला. आणि अशा पद्धतीने आपण नंबर लाईनवरती हे रॅशनल नंबर सुद्धा शो करू शकतो. अजून बघूया आपण. बघा आता, हे बी नंबर आपल्याला काय करायचेत, नंबर लाईनवरती शो करायचेत. सोपं आहे का? सोपं आहे, अवघड काहीच नाही. मग आता नंबर लाईन आपण अगोदर ड्रॉ करून घेऊ. अगोदर काय करून ड्रॉ करून घेऊ? नंबर लाईन ड्रॉ करून घेऊ. मग आता लाईन ड्रॉ करू. चला, लाईन लाईन. मग अगोदर लाईन ड्रॉ करू, मोठी लाईन ड्रॉ करूया. ओके.
लाईन ड्रॉ केली. मग याच्यावरती काय करायचे तर याच्यावरती आपल्याला कोऑर्डिनेट्स दाखवायचे. मग आता आपण काय करूया, इक्वल पार्टमध्ये अगोदर डिवाइड करून घेऊ. मग इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू. इक्वल पार्ट करायच्या, तुम्ही आता मोजून करा. इक्वल पार्ट्स हे असे इक्वल पार्टचे मार्किंग करून घ्या. सगळ्यांना मार्किंग सध्या मी सेम करतोय, सगळ्यांना मार्किंग सेम करतोय. सगळ्यांना सेम मार्किंग. मग आता बघा, याचा डिनॉमिनेटर चेक करा. याचा डिनॉमिनेटर किती? 5. दॅट मीन्स वी कॅन डिवाइड ईच युनिट इन अ 5 इक्वल पार्ट्स. म्हणजे प्रत्येक एक युनिट आपण किती भागात विभागणार आहे? 5 समान भागात विभागणार आहे. मग आता हे भाग तर समानच केलेले आहेत आपण. मग आता जो सेंटर असेल त्याला म्हणा 0. 0ला जरा मोठा करून घेऊ. आता त्याच्यानंतर मार्किंग किती वरती करायचंय तर प्रत्येक 5व्या भागावरती. मग काउंट करा 1 2 3 4 5. इथं मार्क पॉइंट करा, याला म्हणा 1. परत 1 2 3 4 5 याला मार्क करा, याला म्हणा 2. परत 1 2 3 4 5 याला मार्क करा, याला म्हणा 3. 1 2 3 4 5 याला मार्क करा, याला म्हणा 4. ओके. सेम तसंच इकडेही मोजूया. 1 2 3 4 5. हिअर इज अ -1. 1 2 3 4 5. Here -2. 1 2 3 4 5 and here is the -3. चलो, number line ready. Each unit divided in a 5 equal parts. ओके. प्रत्येक युनिट आपण 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं या. म्हणजे आता इथून मोजताना 1/5, 2/5, 3/5, 4/5. इथं आलं 5/5. 5/5 मीन्स 1. देन 6/5, 7/5, 8/5, 9/5, 10/5. 10/5 मीन्स 2. बघा आता बरोबर भाग झाले. ओके. चला मग पहिला नंबर कोणता मला दाखवायचा आहे, तर मला पहिला नंबर दाखवायचा आहे 7/5. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. कोणत्या साईडला असेल तर 0च्या राईट हँड साईडला असेल. लक्षात ठेवा, नंबर लाईनवरती 0 पासून राईट हँड साईडला असणारे नंबर हे पॉझिटिव्ह असतात, लेफ्ट हँड साईडला असणारे नंबर हे निगेटिव्ह असतात. ओके. आणि नंबर लाईनमध्ये जो नंबर आपण कंपॅरिझन करत असेल 2 नंबरचा, तर जो नंबर राईट हँड साईडला असतो तो मोठा असतो, जो नंबर लेफ्ट हँड साईडला असतो तो नंबर छोटा असतो. क्लिअर? चलो, आता मला दाखवायचं 7/5. पॉझिटिव्ह आहे, मोजताना कुठं मोजणार? 0च्या राईट हँड साईडला. कंटिन्यू मोजा. 1 2 3 4 5 6 7. मग हा सापडला 7. मग 7 त्याला आपण किती? आपण 5. कारण मी प्रत्येकाचे किती पार्ट केले तर प्रत्येकाचे 5 पार्टमध्ये डिवाइड केलंय. त्याच्या पुढचा नंबर आहे बघा, -2/5. मायनस आहे. मायनस म्हणल्यानंतर 0च्या कुठं जावं लागेल? लेफ्ट हँड साईडला जावं लागेल. मग काउंट करा 1 2. 2च पाहिजे. मग हाच सापडला. मग हा किती? -2/5. ओके. त्याच्यानंतर कोणता आहे? -4/5. परत काउंट करा. 0च्या लेफ्ट हँड साईडला काउंट करणार कारण नंबर निगेटिव्ह आहे. मग काउंट करूया आपण 1 2 3 4. 4 सापडला. मग हा नंबर आहे किती? -4/5. ओके. बघा, तीनही नंबर आपल्याला या नंबर लाईनवरती असे दाखवता येतात. मग सोपा आहे नंबर लाईनवरती की जे काही रॅशनल नंबर्स आहे ते आपण त्या नंबर लाईनवरती शो करू शकतो. आयडिया समजून घ्या. जेवढा डिनॉमिनेटर असतो तेवढे इक्वल पार्ट्स आपल्याला प्रत्येक युनिटचे करावे लागतात. त्यासाठी नंबर लाईन ड्रॉ केल्यानंतर इक्वल पार्ट अगोदर करून घ्या. आता 5 इक्वल पार्ट्समध्ये करायचं असेल तर 0 पासून 5 मोजा. 1 2 3 4 5. 5ला मार्क करा, 1 म्हणा. परत 1 2 3 4 5. 2 म्हणा. परत 1 2 3 4 5. 3 म्हणा. ओके. आणि नंबर कसा फाइंड करायचा? हा समजा नंबर आहे आपला 7/5. पॉझिटिव्ह आहे. 0 पासून 7 पर्यंत नंबर काउंट करा इकडं. म्हणजे कंटिन्युअस जे मार्क केलेले नंबर आहेत ते काउंट करायचे, हे इंटिजर काउंट करायचे नाहीत. मग इथं 1 2 3 4 5 6 7. मग आता हे आलं 7/5. कारण हे जे प्रत्येक असतं त्याला आपण 5 असतं. 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5. 5/5 मीन्स 1. इकडे पुढे गेलं 6/5, 7/5, 8/5, 9/5 आणि 10/5. 10/5 मीन्स 2. 10/5 मीन्स 2. ओके. या मेथडने
आपण नंबर लाईनवरती रॅशनल नंबर शो करू शकतो. खूप सोपी मेथड आहे हा. चला पुढचा प्रश्न आहे आपला की नंबर लाईन त्यांनीच दिली आपल्याला. पहा ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. नंबर लाईन त्यांनीच दिलेली आणि काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सिम्पली दिसतंय आता बघा. आता बघा इथं आपण अगोदर नंबर लाईन समजून घेऊ. आपण काढली होती तशीच नंबर लाईन आहे. 0 दिसतोय सेंटरला. इकडं पॉझिटिव्ह नंबर दिसत आहेत बघा 1 2 3. मग आता हे किती पार्टमध्ये डिवाइड झालेत बघा 0 पासून 1 2 3 4. दॅट मीन्स ईच युनिट इज डिवायडेड इन 4 इक्वल पार्ट्स. याचा अर्थ त्याचा डिनॉमिनेटर किती असणार आहे 4. डिनॉमिनेटर किती असणार 4. आता फायनल झालं डिनॉमिनेटर 4 असणार आहे. ओके इकडं मोजताना निगेटिव्ह मोजायचं, इकडं मोजताना पॉझिटिव्ह मोजायचं. आणि प्रत्येकाचा डिनॉमिनेटर किती आहे तर प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आहे 4. मग आता पहिला प्रश्न त्यांनी म्हणलं विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. बघा विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. पॉइंट बी ने इंडिकेट केलेला नंबर कोणता आहे. आता सोपं आहे. आपण तर किती हे मिळालंय आपल्याला. आपण किती आहे 4. आता 4 का कारण आपण इथं मोजून बघितलं शून्यापासून 1 पर्यंत किती भाग झाले 4 भाग झाले 1 2 3 4. दॅट मीन्स ईच युनिट इज डिवायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. दॅट मीन्स डिनॉमिनेटर इज 4. डिनॉमिनेटर किती असणार आहे 4. मग आता इकडे काउंट करायला सुरुवात करायचं बी पर्यंत. बघा इथून मोजूया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके दॅट मीन्स द पॉइंट बी. आता काय म्हणलंय बघा विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. मग आपण इथं म्हणणार पॉइंट बी इंडिकेट्स नंबर. आता कोणता नंबर दाखवतं इकडंच आहे म्हणल्यावर नंबर आहे मायनस. मग किती आहे बघा आपण काउंट केलं 1 2. आता प्रत्येकाला अपॉन 4 आहे लक्षात घ्या. मग हे 1/4 2/4 3/4 4/4 5/4 6/4 7/4 8/9/10 म्हणजे तो नंबर असणार आहे 10/4. हे झाला आपल्या पहिला जो क्वेश्चन आपल्याला विचारला त्याचं आन्सर. बघा इथं होता तो इथं पॉइंट आहे तो. मग आता की आपल्याला सापडला पॉइंट बीचा जो काही पॉइंट बी दाखवत असलेला जो नंबर आहे तो आपल्याला सापडला. मग आता दुसरा प्रश्न बघा विच पॉइंट इंडिकेट द नंबर. आता आपल्याला तो जो नंबर आहे तो देताना मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. मग आता त्याच्यामध्ये काही भाग इंटिजरचा आहे काही भाग फ्रॅक्शनचा आहे. मग आता त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करता आलं पाहिजे. सोपं आहे बघा. मग कन्व्हर्जन नंबर काय आहे ते त्यांनी म्हणलंय 1 इंटिजर 3/4. याचं सिम्पलमध्ये कन्व्हर्जन कसं करणार तर इकडून याला मल्टिप्लाय करणार 4 1 4 प्लस 3 मिळून झाले 7/4. म्हणजे हाच जो नंबर आहे 1 इंटिजर 3/4 दॅट मीन्स 7/4. आता पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तर त्यांनी साईन तिथं दिलेलं नाही म्हणजे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणल्यावर झिरोच्या कोणत्या बाजूला 0च्या राईट हँड साईडला. मग काउंट करायला सुरुवात करू आपण. हा झाला 1/4 2/4 3/4 4/4 5/4 6/4 अँड दिस पॉइंट सी इज 7/4. ओके बघा सापडला तोही सापडला. मग आता त्यांनी म्हणलंय विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर. मग आता विचच्या जागेवर लिहून टाकायचं आपण. बघा हे कितव्याचं आन्सर आहे आपलं पहिल्याचं. हे आता लिहू आपण दुसऱ्याचं विच पॉइंट. मग आता विच पॉइंट मग आता पॉइंट सापडलाय आपल्याला. मग आता लिहू आपण पॉइंट सी इंडिकेट्स द नंबर. बघा पॉइंट सी इंडिकेट्स द नंबर. कोणता नंबर दाखवतो 1 इंटिजर 3/4. 1 इंटिजर 3/4. याचं कन्व्हर्जन मिक्समध्ये केलेलं आहे आपण सिम्पलमध्ये कन्वर्ट करायचा म्हणजे आपल्याला तो पटकन सापडतो. ओके चला पुढे जाऊया. स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. बघा पॉइंट डी जो आहे तो 5/2 हा नंबर इंडिकेट करतो. हे स्टेटमेंट ट्रू का फॉल्स. अगोदर आपण नंबर लिहून घेऊ. नंबर काय म्हणलंय त्यांनी 5/2.
5/2. पण आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटर किती पाहिजे 4. मग याचा 4 करायला काय करावं लागेल बरं, याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग खालच्याला मल्टिप्लाय केला तर वरच्याला बी मल्टिप्लाय करावं लागेल. मग खरा नंबर काय सापडेल आपल्याला, 5 2 जा 10/4. 10/4 हा आपला खरा नंबर आहे. कारण आपल्याला माहिती ईच युनिट इज डिवायडेड इन 4 इक्वल पार्ट्स. मग आता प्रत्येक जे युनिट आहे ते आपण किती पार्टमध्ये डिवाइड केलंय, 4. मग डिनॉमिनेटर बी किती पाहिजे, 4 पाहिजे, 4 पाहिजे, 4. मग इथं त्यांनी दिला होता 2. 2चा 4 करू शकतो आपण 2 ने मल्टिप्लाय केला तर. पण फक्त खालच्याला मल्टिप्लाय करून चालेल का, नाही, वरच्याला बी मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण काय केलं तर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला बी मल्टिप्लाय केलं. नंबर मिळाला आपल्याला, काय मिळाला, मिळाला नंबर 10/4. ओके. बघा हा जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे. काउंट करायला सुरुवात करू आपण. चला इकडे काउंट करूया. इथं म्हणणार आपण 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5/4, 6/4, 7/4, 8/4, 9/4 and this number is 10/4. किती नंबर आहे हा, 10/4. मग कोणता पॉइंट दाखवतो, बघा कलर बदलून घेऊ, कलर बदलून घेऊ. हा नंबर काय दाखवतो, पेन कलर, कलर आपण रेड घेऊया म्हणजे आपल्याला दिसेल. बघा हा पॉइंट डी आणि किती दाखवतं, 10/4 दाखवतो. किती दाखवतो, 10/4. मग आता 10/4 दॅट मीन्स 5/2. 5/2 मध्येच किती आहे हा, 10/4. मग आता जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की हा जो नंबर आहे तो पॉईंट डीच दाखवतो. मग आता इथं त्यांनी म्हणलंय द पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2. दिस 5/2 मीन्स 10/4. मग आता काय म्हणणार, हे स्टेटमेंट ट्रू का फॉल्स, सिम्पल, बरोबर आहे, दिस स्टेटमेंट इज ट्रू. मग आता आपलं हे तर इथं जे आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे की दिस स्टेटमेंट इज ट्रू. हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, बघा मग आता काय म्हणणार, द पॉइंट डी, द पॉइंट डी काय करतो, डिनोट करतो, डिनोट करतो, दाखवतो, डिनोट्स, बघा डिनोट करतो द नंबर. कोणता नंबर, आता नंबर लिहिताना आपण त्यांनी सांगितलेला लिहायचा 5/2. पण आपण त्याचं कन्वर्जन केलं, आपण कन्वर्ट केला, कशामध्ये कन्वर्ट केला तर आपल्याला डिनॉमिनेटर पाहिजे होता 4, डिनॉमिनेटर 4 मध्ये कन्वर्ट केला. मग आता लिहिलं आपण, काय लिहिलं, द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 ई दिस स्टेटमेंट, दिस स्टेटमेंट इज ट्रू. हे स्टेटमेंट कसं आहे तर हे स्टेटमेंट ट्रू आहे, हे कळलंय सगळ्यांना. मग अशा पद्धतीने की आपण की जे काही दिलेले नंबर लाईन आहे त्या नंबर लाईन वरती जे काही क्वेश्चन्स आहे त्याचे आन्सर सहजरित्या लिहू शकतो. ओके. आता बघा हे जे काही रॅशनल नंबर असतात त्याचं कंपॅरिझन कसं केलं जातं हे आपल्याला आता थोडक्यात पाहायचंय, तेही बघूया आपण. तो सिंपल. मग आता बघा की हा एक रॅशनल नंबर आहे A/B आणि दुसरा रॅशनल नंबर आहे C/D. मग याचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. मग कंपॅरिझन करताना एक सोपी मेथड काय तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या रॅशनल नंबरचा पहिला नंबर अगोदर घ्यायचा. म्हणजे इथं काय करणार आपण तर मल्टिप्लिकेशन करताना ए आणि डी चं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा करणार आहे आपण. मग इथं केलं आपण ए इंटू डी इज इक्वल टू, मग आता बघा याचं जे काही मल्टिप्लिकेशन येईल ते. ओके. मग आता हे झालं या दोघांचं मल्टिप्लिकेशन, कुणाचं कुणाचं, एचं आणि डीचं. मग राहिलं कुणाचं तर राहिलं बी इंटू सी. बघा बी इंटू सी. आणि याचं कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला, याचं कंपॅरिझन करायचं. मग याच्यामध्ये जर हे पहिलं मल्टिप्लिकेशन लेस असेल, पहिलं मल्टिप्लिकेशन लेस असेल म्हणजे कमी असेल, लहान असेल, छोटा असेल, तर त्या कंडिशनला पहिला रॅशनल नंबर हे सिम्बॉल खाली द्यायचं आणि दुसरं C/D. दॅट मीन्स A/B इज लेस दॅन C/D.
ओके. मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जे नंबर मिळतील त्याचं कंपॅरिझन करायचं. जो नंबर छोटा, पहिला नंबर छोटा, लक्षात घ्या. पहिलं मल्टिप्लिकेशन छोटं, पहिला नंबर छोटा. त्याच्यानंतर हे जर असं उलटं झालं, बघा हे काय झालं, तर ए इंटू डी इज ग्रेटर दॅन. आता तो मोठा आहे. तशा कंडिशनला मग आपण इथं म्हणतानाही असं म्हणणार, दिस ए अपॉन बी इज ग्रेटर दॅन सी अपॉन डी. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. फक्त आयडिया एक लक्षात ठेवा, की ए म्हणजे याच्यामध्ये असणारा पहिला नंबर अगोदर घ्यायचा. पहिल्या नंबरमध्ये असणारा त्याचा जे वरचा असणारा नंबर आहे दॅट मीन्स द न्यूमिरेटर, तो आपण अगोदर घ्यायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग आता पहिल्याचं अगोदर लिहायचं, दुसऱ्याचं नंतर लिहायचं. पहिल्याच्या खाली पहिला नंबर लिहा, दुसऱ्याच्या खाली दुसरा नंबर लिहा. इथं मध्ये जे साईन येईल तेच सेम साईन आपल्याला खाली द्यायचंय. बघा इथं जे साईन येईल तेच सेम साईन कुठं द्यायचंय, खाली द्यायचंय. एवढं सिंपल आहे. मग आता हे असं झालं की समजा हे दोन्हीही सेम आले, दॅट मीन्स ए इंटू डी इज इक्वल टू बी इंटू सी. मग आता पहिल्याच्या खाली पहिला नंबर लिहिला, दुसऱ्याच्या खाली दुसरा नंबर लिहिला. हे वरचं इक्वल असेल तर हे खालचे नंबर सुद्धा कसे असतात, तर इक्वल असतात. अशा पद्धतीने आपण रॅशनल नंबर जे असतात त्याचं कंपॅरिझन करू शकतो. ऍक्च्युली एक्झाम्पल बघू आपण, की समजा बघा इथं दोन नंबर आहेत, -7 आणि 2. दीज आर ऑल्सो रॅशनल नंबर्स. हे सुद्धा रॅशनल नंबर आहेत. का, तर मी मगाशी सांगितलं यांचा डिनॉमिनेटर नाही म्हणजे असतो. किती असतो, तर 1 असतो. आता हे मुळात नंबरच इंटिजरमध्ये दिसत आहेत आपल्याला. मग आपल्याला एक गोष्ट माहिती, की ह्या दोघांना जर नंबर लाईनवरती आपण कम्पेअर केलं तर आपल्याला माहिती 2 इकडं असतो, -7 इकडं असतो. 0च्या राईट हँड साईडला 2 असतो, लेफ्ट हँड साईडला -7 असतो. दॅट मीन्स निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह. निगेटिव्ह जर नंबर असेल तर तो लहानच असणार आहे, कारण पॉझिटिव्ह नंबर हा मोठा असणार आहे. मग नंबर लाईनवरती सोपी गोष्ट काय, तर जो नंबर राईट हँड साईडला असतो म्हणजे उजव्या बाजूला असतो तो मोठा, डाव्या बाजूला असतो तो छोटा. म्हणजे आपण दोन नंबरवरती जर पॉईंट केले असे, एक 2 वरती बोट ठेवलं, एक -7 वरती बोट ठेवलं, जो राईट हँड साईडला असेल तो असणार आहे मोठा, जो लेफ्ट हँड साईडला असणार आहे तो असणार आहे छोटा. ओके. चला त्याच्या पुढं दुसरा नंबर बघूया. 0 अँड -9 अपॉन 0 अँड -9 अपॉन 5. आता परत लक्षात घ्या काय झालं. एक नंबर आहे 0 आणि एक नंबर आहे, नंबर किती आहे त्याच्यापेक्षा तो मायनस आहे. आता मायनस असेल तर लक्षात येत आहे आपल्या, मायनस नंबर झिरोच्या कुठं असतात, लेफ्ट हँड साईडला असतात. झिरोच्या लेफ्ट हँड साईडला असतात. मग झिरोच्या लेफ्ट हँड साईडला असेल तर हा निगेटिव्ह असणारा नंबर हा झिरोपेक्षा नेहमी लहान असतो. ओके. निगेटिव्ह असणारा नंबर हा झिरोपेक्षा नेहमी लहान असतो, कारण झिरोमध्ये आपल्याला माहिती, झिरोच्या राईट हँड साईडला गेलं पॉझिटिव्ह नंबर आहेत म्हणजे ते त्यापेक्षा मोठे आहेत, लेफ्ट हँड साईडला गेलं निगेटिव्ह नंबर आहेत म्हणजे त्याच्यापेक्षा छोटे आहेत. ओके. मग इथं जे कंपॅरिझन आपल्याला सांगितलंय, तर एक नंबर आहे 0 आणि दुसरा नंबर आहे निगेटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह याचा अर्थ तो कोणत्या साईडला गेला, तर तो गेला लेफ्ट हँड साईडला. तो गेला लेफ्ट हँड साईडला. मग लेफ्ट हँड साईडला असेल झिरोच्या, तर तो नंबर आपोआपच कसा असणार आहे, छोटा असणार आहे. याच्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. सेम तसंच एक्झाम्पल आहे बघा. 8/7 अँड 0. आता एक नंबर 0 आहे, दुसरा नंबर आहे, काहीतरी नंबर आहे, बरोबर. मग तो नंबर आहे 8/7. काय नंबर आहे, 8/7. मग आता या नंबरचा विचार केला तर तो पॉझिटिव्ह आहे. कसला आहे तो, पॉझिटिव्ह. मग आता जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर लक्षात घ्या, झिरोच्या कुठं असणार तो, राईट हँड साईडला असणार. याचा अर्थ हा मोठा असणार आणि झिरो कसा असणार आहे, छोटा असणार आहे. झिरो कसा असणार आहे, छोटा. आता बघा, जोपर्यंत आपण नंबर लाईनवरून कंपॅरिझन करून सॉल्व्ह करू शकतो तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता ज्यावेळेस दोन्हीही नंबर प्रॉपरली रॅशनल नंबर येतील त्यावेळेस आपल्याला एक रूल फॉलो करावा लागेल. काय तो आपण बघूया. त्याच्या पुढचा नंबर बघा, याच्या पुढचा नंबर आहे. आता काय नंबर आहे, तर -5/4 अँड दुसरा नंबर आहे 1/4. दुसरा नंबर काय, 1/4. आता दोघांकडेही डिनॉमिनेटर आहेत. एक नंबर आहे -5/4 आणि दुसरा आहे 1/4. आता डिनॉमिनेटर सेम आहेत,
मग आता कंपॅरिझन कशाचं करायचं? त्यांच्या न्यूमिरेटरचं करायचं. मग आता आपण कंपॅरिझन या दोघांचं करतोय. मग आता इथं आपण काय म्हणूया? डिनॉमिनेटर्स आर इक्वल. डिनॉमिनेटर्स आर इक्वल. बघा डिनॉमिनेटर्स कसे आहेत? इक्वल. मग आता विचार कशाचा करायचा? न्यूमिरेटरचा करायचा. मग याचा न्यूमिरेटर काय? -5. याचा न्यूमिरेटर काय? 1. बघा हा 1 पॉझिटिव्ह आहे, हा 5 जो दिसतोय तो निगेटिव्ह आहे. मग आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह नंबर लेफ्ट हँड साईडला, पॉझिटिव्ह नंबर राईट हँड साईडला. मग हा छोटा, मग हा म्हणजे कोण? तर हा पहिला नंबर छोटा. पहिल्याच्या खाली पहिला नंबर लिहून टाका -5/4. याच्या खाली हा नंबर लिहून टाका 1/4. जे साईन वरती दिलंय तेच लिहा. म्हणजे काय बघा, -5/4 इज लेस दॅन. बघा जे बाणाचं टोक इकडं असतं ती गोष्ट छोटी, बाणाचं टोक जिकडं ती गोष्ट छोटी, बाणाचं टोक जिकडं ती गोष्ट छोटी. ओके, दिस -5/4 इज लेस दॅन 1/4. हे त्याचं कंपॅरिझन झालं. बघा डिनॉमिनेटर सेम असतील तर अजून सोपं होतंय. मग आता परत नंबर आला. पहिला नंबर काय? 40/29. दुसरा नंबर काय? तर दुसरा नंबर आहे 141/29. ओके, मग आता या दोन नंबरचं आपल्याला कंपॅरिझन करायचंय. मग आता जर डिनॉमिनेटर इक्वल असतील तर सोपं सोपं कंपॅरिझन आहे. मग आता आपण इथं म्हणू डिनॉमिनेटर्स आर इक्वल. बघा डिनॉमिनेटर कसे आहेत? तर इक्वल आहेत. मग डिनॉमिनेटर जर इक्वल असेल तर कंपॅरिझन कोणाचं करणार? न्यूमिरेटरचं करणार. 40, 141. आता हे नंबर तर सगळ्यांना कळतात, दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे. कोणता मोठा? तर हा 141 मोठा. कोणता छोटा? 40 छोटा. मग जो छोटा असेल त्याच्याकडे काय करा? बाणाचं टोक करा. ह्याला टोक म्हणायचा. बघा कोणाकडे बाणाचं टोक केलं? 40 कडे. मग लिहिताना पहिल्याच्या खाली पहिला नंबर, दुसऱ्याच्या खाली दुसरा नंबर लिहूया. पहिल्याच्या खाली पहिला नंबर 40/29, दुसऱ्याच्या खाली दुसरा नंबर 141/29. जे साईन वरती यूज केलं तेच साईन खाली यूज करा. अँसर मिळाला आपल्याला. काय मिळालं? 40/29 इज लेस दॅन. बघा काय म्हणतो आपण? इज लेस दॅन कुणापेक्षा? 141/29. ओके, म्हणजे आपण असं कंपॅरिझन सोपं करू शकतो. जर हे डिनॉमिनेटर इक्वल असतील तर, नसतील तर इक्वल करूया, काय प्रॉब्लेम नाही. बघू आपण एक्झाम्पल. बघा हे देखील दोन नंबर दिसत आहेत. ओके, मग काय काय दोन नंबर आहेत? तर हे दोन नंबर आहेत -17/20 अँड दुसरा नंबर काय? -13/20. इथं बी काय दिसतंय? डिनॉमिनेटर इक्वल आहेत. लिहून टाका डिनॉमिनेटर्स आर इक्वल. डिनॉमिनेटर्स आर इक्वल. ओके, मग आता हा -17 आणि दुसरा काय? -13. ओके, नंबर लाईन वरती आठवा, बोट ठेवा. -13 कुठं असतो? इकडंच असतो. -17 कुठं असतो? इकडंच असतो. मग आता याच्यातला मोठा कोण? जो राईट हँड साईडला आहे तो मोठा. म्हणजे हा -13 कसा झाला? मोठा. -17 छोटा. छोट्याकडे काय करा? बाणाचं टोक करा. याला म्हणायचं बाणाचं टोक. ओके, त्याच्याकडे बाणाचं टोक केलं आपण. कुणाकडं? छोट्याकडं. ओके, मग आता हा जो पहिला नंबर आहे त्याच्या खाली पहिला नंबर लिहून टाकू -17/20. आणि दुसऱ्या खाली दुसरा लिहू -13/20. ओके, ॲरो हेड इकडे करून टाका. जे वरती साईन तेच लिहा. मग आता काय लिहिलं आपण? बघा आता हे आपला आन्सर आहे. मग काय म्हणतोय आपण? दिस -17/20 इज लेस दॅन -13/20. म्हणजेच काय? तर हा -17/20 हा लहान आहे कोणापेक्षा? -13/20 पेक्षा. ओके, आता डिनॉमिनेटर सेम असतील तर चांगली गोष्ट आहे. डिनॉमिनेटर सेम नसतील तर करायचं काय? डिनॉमिनेटर सेम नसतील तर करायचं काय? तर सोपं आहे, डिनॉमिनेटर सेम करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. चलो बघूया आपण नंबर कोणते आहेत आपले. मग पहिला नंबर आहे आपला 15/12 अँड दुसरा नंबर कोणता? 7/16. ओके, आता याच्यामध्ये डिनॉमिनेटर इक्वल दिसत नाहीयेत. मग डिनॉमिनेटर इक्वल नसतील तर आयडिया करू, इक्वल करू. मग आता 12चा 16 होतो का? नाही होतो. मग हे 15 आणि 12 कोणाच्या टेबलमध्ये आहेत का? आहेत. कोणाच्या टेबलमध्ये? 3च्या. करूया आपण. हे नंबर पहिल्यांदा घेऊ आपण. 15/12 याचाच विचार करू.
मग याला आपण कितीने डिवाइड करू? तर हे बघा, याला जर आपण कुणाच्या टेबल म्हणतो आपण 3ने. मग 3ने जर आपल्याला याला डिवाइड करायचं असेल तर आपण म्हणतो 3 5 जा, दॅट मीन्स 5 इंटू 3. इथं कसं होईल? 4 3 जा, दॅट मीन्स 4 इंटू 3. नंबर हा 3 3 काय झाला? कॅन्सल. शिल्लक काय राहिला? तर पहिला नंबर शिल्लक राहिला 5/4. ओके. पण आपल्याला 4 पाहिजे का आपण? नाही पाहिजे. काय पाहिजे? 16 पाहिजे. मग 4चा 16 होईल का? आता होईल. आता होईल. कितीने मल्टिप्लाय केलं तर? 4ने. मग आता इथं परत म्हणू आपण 5/4. 5/4 इंटू 4 इंटू 4. हा पहिलाच नंबर आहे, लक्षात घ्या. 5 4 जा 20 अपॉन 4 4 जा 16. मध्ये हा जो काही नंबर होता 15/12 याचं कन्वर्जन कशामध्ये केलं आपण? 20/16 मध्ये केलं. मग दोन नंबर कोणते? तर पहिला नंबर हा जो होता त्याचा नंबर झाला 20/16 अँड दुसरा जो नंबर आहे तो आपला आहे 7/16. याचं कंपॅरिझन आपल्याला करायचंय. बघा आपलं काय केलं तर 15/12 होता, त्याचा 5/4 केला. 5/4 कसा झाला? तर याला 3ने डिवाइड केलं. बघा 3 4 जा 3 5 जा, म्हणजे काय आलं? 5/4. मग आता त्याचं कन्वर्जन परत मला हा डिनॉमिनेटर काय पाहिजे होता? 16 पाहिजे होता. मग 4ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 16 होतंय, तर 4ला 4ने मल्टिप्लाय केलं तर 16 होतंय. मग इथं लिहिलं आपण 4 4 जा 16. मग वरती बी 4ने मल्टिप्लाय केलं, 5 4 जा 20. मग नंबर पहिला कोणता झाला तर 20/16 आणि दुसरा झाला 7/16. मग आता डिनॉमिनेटर सेम झाले का? झाले. मग इथं लिहून टाकू डिनॉमिनेटर्स आर इक्वल. डिनॉमिनेटर्स आर इक्वल. ओके. मग कंपॅरिझन कोणाचं करणार? न्यूमिरेटरचं करणार. मग बघा पहिल्याचा कोणता आहे? पहिल्याचा आहे 20. दुसऱ्याचा कोणता आहे? दुसऱ्याचा आहे 7. मग आता हे तर सगळ्यांना कळतंय कोण छोटा कोण मोठा. तर 7 छोटा. मग बाणाचं टोक 7 कडे करा, टोक इकडं. बाणाचं टोक 7 कडं. मग पहिल्या नंबरच्या खाली पहिला नंबर. आता लिहिताना ओरिजिनल नंबर लिहायचा. लिहिताना कोणता लिहायचा? ओरिजिनल लिहायचा. ओरिजिनल नंबर कोणता? 15/12. बघा 15/12. आणि याचा कोणता? तर याचा आहे 7/16. जे वरती साईन आहे तेच द्या. जे वरती साईन आहे तेच द्या. मग याचा अर्थ काय झाला? तर बघा याचा अर्थ असा झाला 15/12 इज ग्रेटर दॅन ऑर मोर दॅन. म्हणजे तो कसा आहे तर मोठा आहे. कुणापेक्षा? 7/16 पेक्षा. कुणापेक्षा? 7/16 पेक्षा. कळलं का सगळ्यांना? येस सर. ओके. त्याच्यानंतर परत पुढे नंबर आहे. आता सोपा नंबर आहे. आता सहज कन्वर्ट होऊ शकतो. मग आता दोन नंबर कोणते? तर इथं लिहून घेतो -25/8 अँड दुसरा नंबर कोणता? -9/4. ओके. डिनॉमिनेटर सेम आहेत का? नाही. सेम होऊ शकतात का? होतील. मग आता बघा एकाचा 8 आहे, एकाचा 4 आहे. 4चा 8 पटकन होईल का? होईल. कितीने मल्टिप्लाय केलं तर? तर 4 2 जा 8. म्हणजे 2ने मल्टिप्लाय केलं तर तो 8 होईल. मग याचं कन्वर्जन करू आपण. मग आन्सर लिहिताना याला घेऊ आपण -9/4 इंटू किती? 2. खालच्याला मल्टिप्लाय केलं, वरच्याला बी मल्टिप्लाय करा. किती आलं आन्सर? 9 2 जा 18, पण प्लस मायनस मायनस 4 2 जा 8. बघा हाच नंबर कन्वर्ट झाला कितीमध्ये झाला? -18/8 मध्ये. आता यांचे डिनॉमिनेटर सेम झाले का? झाले. मग आता दोन नंबर कोणते कम्पेअर करायचे आपल्याला? पहिला नंबर आहे -25/8 अँड हा जो दुसरा नंबर होता त्याचं कन्वर्जन झालं कशामध्ये झालं? -18/8 मध्ये झालं. मग दोन्ही नंबरचा विचार केला, डिनॉमिनेटर इक्वल आहेत का? येस सर. मग इथे लिहिलं आपण डिनॉमिनेटर्स आर इक्वल. डिनॉमिनेटर कसे तर इक्वल आहे. मग कंपॅरिझन कोणाचं करायचं? न्यूमिरेटरचं. मग याचा न्यूमिरेटर किती पहिल्याचा? पहिल्याचा न्यूमिरेटर चेक करा -25. दुसऱ्याचा किती? -18. परत नंबर लाईन आठवा. -18 अगोदर येतो, -25 इकडं इकडं इकडं. मग आता जो इकडं आहे लेफ्ट हँड साईडला तो छोटा, जो राईट हँड साईडला मोठा. मग हा त्याच्या लेफ्ट हँड साईडला आहे, मग हा छोटा. मग याच्याकडे काय करा? बाणाचं टोक करा, हे टोक. ओके. मग आता पहिल्या नंबरच्या खाली पहिला नंबर लिहा, पण लिहिताना कोणता लिहा? ओरिजिनल लिहा. ओरिजिनल नंबर कोणता? -25/8 आणि दुसरा नंबर कोणता? -9/4. जे साईन वरती यूज केलं तेच साईन यूज करा. हे झालं आपलं आन्सर.
मग काय म्हणतो बघा आपण, दिस -25/8 इज लेस दॅन -9/4. सोपं आहे का? सोपं आहे, सोपं आहे. चलो ओके. आता बघा अजून एक नंबर आहे. काय नंबर आहे? तर नंबर आहे 12/15 अँड दुसरा नंबर काय आहे? 3/5. मग याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम आहेत का? नाही, नाही. डिनॉमिनेटर सेम नाही. सेम होतील का? होतील. 5चा 15 होऊ शकतो. कितीने मल्टिप्लाय केलं तर 3ने. करूया पटकन. चला या नंबरचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. 3/5 कन्वर्ट करायचं. इंटू किती करावं लागेल? 3. वरती बी इंटू किती करावं लागेल? 3. हे वरती झालं 3 3 जा 9. खाली किती झालं? 5 3 जा 15. झालं का डिनॉमिनेटर 15? झाला. कितव्या नंबरचा झाला? दुसऱ्याचा. दुसऱ्याचा. मग आता दोन नंबर कोणते आहेत? तर पहिला नंबर आहे 12/15 ॲज इट इज अँड दुसरा कन्वर्ट करून काय मिळाला? दुसरा कन्वर्ट करून मिळाला 9/15. मग आता डिनॉमिनेटर चेक करा. इक्वल का? इक्वल. मग लिहिलं डिनॉमिनेटर्स आर इक्वल. बघा डिनॉमिनेटर कसे आहेत? तर आपण म्हणतो इक्वल आहेत. मग इक्वल असेल तर कंपॅरिझन कुणाचं करा? हे तर सारखेच खालचे. वरच्याचं कंपॅरिझन करा. मग काय म्हणताय? 12. इकडे काय म्हणताय? 9. ओके. बघा इकडं 12, इकडं 9. मग आता हे तर नंबर ओळखीचेच आहेत आपल्या. याच्यातलं ओळखू येतं आपल्याला कोणता छोटा कोणता मोठा. मग आता हे ओळखू येतं आपल्याला कोणता छोटा कोणता मोठा, कोणता छोटा. 9 छोटा, 12 कसा? 12 मोठा. मग आता पहिल्याच्या खाली पहिला नंबर लिहा. पहिल्याच्या खाली पहिला नंबर 12/15. दुसऱ्याच्या खाली दुसरा नंबर 3/5. मग आता हेच साईन इथं द्या. मग आता देऊन टाकलं साईन आपण. मग आता काय मिळालं नंबर? 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. इथं नंबर लिहिताना ओरिजिनल नंबर लिहायचे जे क्वेश्चन मध्ये आहेत ते. ओके ठीक आहे. सेम क्वेश्चन आहे आता. बघा क्वेश्चन कसा आहे? सेम. पण आता फरक कुठं आहे ते समजून घ्या. -7/11 अँड -3/4. आता न्यूमरेटर सारखे आहेत, डिनॉमिनेटर सारखे आहेत. कोण सारखं आहे? कोणीच नाही. मग आता कोणीच सारखं नाही. चला कोणीच सारखं नसेल तर यांचं डिनॉमिनेटर सारखं करण्याचा प्रयत्न करू. मग डिनॉमिनेटर सारखा करायचा असेल तर इथं 11 आहे, इकडे 4 आहे. मग 4चा 11 होतो का? तर 4चा 11 होत नाही. 4चा 11 होतो का? 4चा 11 होत नाही. 4चा 11 होत नाही. मग आता काय करावं लागेल? मग आता सोपं आहे. बघा हा याचा जो डिनॉमिनेटर आहे 4 याने इकडच्याला मल्टिप्लाय करा आणि याचा जो डिनॉमिनेटर आहे 11 याने तिकडच्याला मल्टिप्लाय करा. मग आता हा जो पहिला नंबर आहे, पहिला नंबर घेऊया. -7/11. याला मल्टिप्लाय कितीने करा? 4ने करा. याला मल्टिप्लाय 4ने करा. इथं 7 4 जा किती झाले? 28. पण आता प्लस मायनस मायनस 11 4 जा 44. हा कितवा नंबर झाला आपला? पहिला. अँड दुसरा नंबर. दुसरा नंबर काय? -3/4. इंटू किती करा? तर इंटू इकडचा 11 तिकडं न्या. 11. मग आता बघा 11ने मल्टिप्लाय करतोय आपण. मग किती होईल हे? 11 3 जा 33 प्लस मायनस मायनस आणि 11 4 जा 44. मिळाले नंबर. दोन्ही नंबर मिळाले. डिनॉमिनेटर इक्वल झाले का? डिनॉमिनेटर इक्वल झाले. मग आता पहिला नंबर काय मिळाला बघा? -28/44 अँड दुसरा नंबर काय मिळाला? -33/44. मग आता डिनॉमिनेटर इक्वल आहेत का? चेक करून बघितलं. डिनॉमिनेटर इक्वल झाले. डिनॉमिनेटर इक्वल झालेत. मग लिहून टाकले आपण डिनॉमिनेटर्स आर इक्वल. डिनॉमिनेटर्स आर इक्वल. ओके. डिनॉमिनेटर कसे आहेत म्हणतोय आपण? त्यांचे इक्वल आहेत. मग आता कंपॅरिझन कोणाचं करा? वरच्याचं न्यूमरेटरचं करा. मग पहिला कोणता आहे? -28. दुसरा कोणता? -33. आता नंबर लाईन आठवा निगेटिव्ह वाली. अगोदर कोणाचा नंबर येणार? 28चा. नंतर कोणाचा नंबर येणार? 23चा. मग आता 23 कुठे गेला? लेफ्टला गेला. लेफ्टला गेला. मग लेफ्टला गेला तर तो कसा झाला? छोटा झाला. मग हा छोटा झाला. मग छोटा असेल तर त्याच्याकडे ॲरो हेड करणार. छोटा असेल त्याच्याकडं ॲरो हेड. मग आता पहिला जो नंबर आहे त्याच्या खाली पहिला नंबर लिहा. लिहिताना ओरिजिनल लिहा. कोणता आहे ओरिजिनल नंबर? -7/11.
दुसरा नंबर ओरिजिनल लिहा -3/4 आणि हा जो आहे एरोहेड हा इकडं घेऊया. ओके. चला, जर न्यूमरेटर इक्वल नसतील तर जर डिनॉमिनेटर इक्वल नसतील तर डिनॉमिनेटर आपण इक्वल करूया आणि त्याच्यानंतर न्यूमरेटरचं कंपॅरिझन करून आपण ठरवू की कोणते रॅशनल नंबर छोटे आणि कोणते रॅशनल नंबर मोठे. अशा पद्धतीने इथं आज आपण थांबूया. आज आपण काय काय शिकलो तर रॅशनल नंबर कोणाला म्हणायचं ते शिकलो. त्याच्या अगोदर आपण नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स या गोष्टी पाहिल्या. त्यानंतर रॅशनल नंबर कोणाला म्हणायचं, ते जे रॅशनल नंबर्स आहेत ते नंबर लाईनवरती कसे शो करायचे ते देखील आपण बघितलं आणि त्यांचं कंपॅरिझन कसं करायचं हेही आपण बघितलं. चला भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.